सांगते, खूप त्रास व्हायचा त्यांना. पुरळ झाले होते आधी ओठावर, नंतर जिभेवर. ते नुसतं लस्सी किंवा लहान मुलांना कसं चपाती करून द्यायचं, मिक्सरमध्ये बारीक द्यायचं दुधामध्ये करून, ते खायचे. आणि त्यांनी हे पाहिलं की माझ्या मिस्टरांना एवढे दवाखाने करून जिथे रिझल्ट नाही मिळाला, तिथे रियांच्या फक्त एकाच अमृत ज्यूसच्या बॉटलने एकाच अमृत ज्यूसच्या बॉटलने जबरदस्त रिझल्ट मिळाला. त्यामुळे आज काय सांगते, जेव्हापासून पप्पांनी मला एक बॉटल दिली ना, दर 15 दिवसाला दवाखान्यात जावं लागायचं, म्हणजे जावं लागतच होतं. औषध पप्पांनी दिल्यापासून आतापर्यंत एकदा सुद्धा मी त्यांना घेऊन दवाखान्यात गेली नाही. इतका ठाम विश्वास माझ्या. तेव्हापासून मी ठरवले आणि मी पप्पांना पण सांगितले, जॉबचे मला कॉल येतात वगैरे, पण मी करणार नाही. मी काम करणार, एकच रियाजच करणार. हे मला माहितीये ह्याच्यामध्ये खूप ग्रो आहे आणि पेमेंटचं तर इश्यूज नाहीये. आणि पहिली गोष्ट मी मॅडमला, पप्पाने वगैरे सगळ्यांना क्लिअर केली होती की पेमेंटसाठी मी हे काम नाही करणार. जेव्हा माझ्या गरजेला, म्हणजे मला जसं माझं म्हणजे फरक पडलाय, रिझल्ट आलाय, तसं एखाद्याला गरज असेल त्या माणसापर्यंत पोहोचवणे, बस एवढंच आहे. आणि खूप सुंदर काम आहे. आज माझी फॅमिली हॅप्पी आहे, 1 2 त्याच्यामुळेच बस.